रमजान ईदच्या दिवशी जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी ट्रक चालकाच्या पोटात चाकूने सपासप वार करून त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार पाहून त्यांच्या भाच्याने एकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले। सलीम सय्यद असे जखमी झालेल्याचं नाव आहे। याबाबत आबेज फिरोज शेख यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी अमीर शेख आणि त्याचा भाऊ सलीम शेख यांना अटक केली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे 31 मार्च रोजी रात्री 8:30 वाजता वैदवाडीतील अजूमन तालीम मस्जिद येथे नमाज पठण करून घरी जात होते। त्यावेळी भीम साम्राज्य प्रतिष्ठान येथे लोकांची गर्दी जमलेली दिसली। ते गर्दीतून वाट काढत पुढे जाऊन पाहिलं तर त्यांच्या वस्तीतील सलीम शेख आणि त्याचा मोठा भाऊ अमीर शेख हे दोघे त्यांचे मामा सलीम अमीन सय्यद यांना मारहाण करत होते। अमीर शेख याने मामाच्या शर्टची कॉलर पकडून सलीम शेख यास म्हणाला की डाल दे साले के पेट में असे म्हणाला। त्याचबरोबर सलीम शेख याने त्याच्या हातातील धारदार हत्याराने मामा सलीम सय्यद यांच्या पोटामध्ये जोरात वार केला। मामाच्या पोटातून रक्तस्राव होऊ लागला। मामा जोराजोरात ओरडून जमिनीवर पडला। तेव्हा फिर्यादी यांनी मध्ये येऊन त्यांच्या मामाला अमीर आणि सलीम शेख यांच्या तावडीतून सोडवले। त्यावेळी अमीर शेख तेथून पळून गेला। सलीम शेख याला फिर्यादीने पकडून ठेवले। त्यांचे काका आसिफ इस्माईल शेख हे तेथे आले। त्यांनी सलीम सय्यद यांना ससून रुग्णालयात नेलं। तोपर्यंत पोलीस घटनास्थळी आले। फिर्यादीने सलीम शेख याला पोलिसांच्या हवाली केलं। पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे। पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करीत आहेत।